पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे। त्यात या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचंही समोर आलंय। त्यामुळे भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे। आता हे सगळं असताना पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी बरळलाय आणि त्याने भारतावरच चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलाय। पाहूयात। शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला। हल्ल्याबाबत भारतावरच चिखलफेक। आफ्रिदीचं डोकं ठिकाणावर आहे का? पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यात अनेक निष्पापांचा बळी गेला। या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली। या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचं आता उघड झालंय आणि म्हणूनच भारत सरकारनं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आणि पाकिस्तानसह दहशतवाद्यांना सज्जड दम दिला। देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है। जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। एकीकडे भारतानं सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्यासोबतच अनेक कठोर निर्णय घेत पाकिस्तानचं नाक दाबलंय। त्यानंतर आता पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं एक संतापजनक वक्तव्य करत भारतावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलाय। खुद ही ब्लंडर्स मारते रहते हैं, खुद ही लोगों को मरवा देते हैं, फिर उनकी वीडियोस दिखाते हैं कि नहीं वो तो जिंदा है। तो आई मीन इस तरह का ना करें। हमने हमेशा देखिए दहशतगर्दी आप किसी कोई भी मुल्क कोई भी मजहब सपोर्ट नहीं करता और हम तो हमेशा अमन की पाकिस्तान हमारा दीन इस्लाम अमन का पैगाम देती है। हमेशा हमने हमेशा इंडिया के साथ अच्छे ताल्लुकात बनाने की कोशिश करते रहे हम लोग हमेशा। तो करना है तो फिर पूरी तरह बंद करो, अगर चलना है तो पूरी तरीके से चलो। आफ्रिदीनं आपल्या अकलेचे तारे तोडत भारताला डिवचलंय। यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आफ्रिदीला खडे बोल सुनावलेत। शहीद अफरीदी ने ऐसा स्टेटमेंट किया है, भारत खुद अपने लोगों को मारता है और फिर बाद में हमारे ऊपर नाम लेता है। कौन है जी इन्हें? शहीद अफरीदी कौन है इन्हें? नाटक है क्या ये? छोड़ो ना, तुम क्या जोकरों का नाम ले रहे मेरे सामने, छोड़ो ना इन लोगों को। खरं तर पाकिस्तान भारताला वारंवार डिवचत असतो। अनेकदा दहशतवादी हल्ले करून पळपुटेपणा करतो आणि त्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलली की हात वर करत भारतावरच आग पाखड करतो। त्याची स्त्री आता शाहिद आफ्रिदीनं ओढलेली आहे आणि म्हणूनच उगीच भारताचा नाद केला तर पाकिस्तानच्या नांग्या अशा काही ठेचल्या जातील की पुन्हा भारताकडे मान वर करून पाहण्याची हिम्मत होणार नाही। हे पाकिस्तान आणि शाहिद आफ्रिदीनं लक्षात ठेवावं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।